सर्वांना नमस्कार. PMG एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आता आपण निष्ठा प्रशिक्षणाविषयी मॉड्यूल क्रमांक 3 याची प्रश्न उत्तरे आपण आज पाहणार आहोत. तर निष्ठा प्रशिक्षणाविषयीचे अपडेट आणि इयत्ता 1ली ते 4थीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर आज आपण मॉड्यूल 3ची संपूर्ण प्रश्नावली इथे पाहणार आहोत. हे पहा आपल्या स्क्रीनवर मॉड्यूल क्रमांक 3 विद्यालय में स्वास्थ्य और कल्याण हे आपल्या तिसऱ्या मॉड्यूलचं नाव आहे आणि या अंतर्गत आपले हे टॉपिक आहेत सर्व. आणि हे सर्व टॉपिक पहा माझे इथे पूर्ण झालेले आहे. सर्व ग्रीन लाईन झालेले आहेत आणि इथे यू हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड धिस कोर्स असंही आलेलं आहे. आणि ह्यानंतर आपण आता यामध्ये कोणकोणती प्रश्नावली आहे तर हे पहा इथं शारीरिक विकास का क्या आहे या टॉपिकमध्ये आपल्याला एक प्रश्नावली सोडवायची आहे 14 प्रश्नांची. ती पण आपण सोडवणार आहोत. आणि तसेच त्यानंतर विद्यालयों में सुरक्षा और निर्भयता कैसे सुनिश्चित करे या अंतर्गत एक प्रश्नावली आहे ती पण आज आपण सोडवणार आहोत. आणि सर्वात शेवटीची 10 प्रश्नांची जी महत्त्वाची प्रश्नोत्तरे आहे ती पण आज आपण सोडवणार आहोत. चला तर आपण पहिली प्रश्नावली आपण इथे सोडवणार आहोत. शारीरिक विकास का क्या होना आणि त्यानंतर दुसरी प्रश्नावली आणि त्यानंतर तिसरी प्रश्नोत्तरी सोडवणार आहोत. आणि मॉड्यूल 3 अंतर्गत शारीरिक स्वास्थ्य का होना यामध्ये पहिली प्रश्नावली आलेली आहे बच्चों में परिवर्तन. ती आपण आता सोडूया. कुछ बदलाव केवल लड़कों में होते हैं, कुछ केवल लड़कियों में और कुछ दोनों में समान होते हैं. दी गई तालिका के आधार पर उपयुक्त विकल्प का चयन करें. स्वतंत्र रूप से सड़क पार कर सकना, दोनों. कंधों की चौड़ाई बढ़ाना, दोनों. अधिक पसीना आना, दोनों. लंबा होना, दोनों. तैलीय त्वचा, दोनों. तेजी से दौड़ सकना, दोनों. शारीरिक छवि आवरण और रंग रूप के बारे में अधिक सचेत होना, दोनों. अधिक बहादुर और अधिक शर्मीला होना, दोनों. अधिक कठिन सवालों को हल कर सकना, दोनों. चेहरे के बाल दिखाई देना, लड़के. स्तन विकसित होना, लड़कियां. भारी होना, दोनों. लंबी अवधि के लिए ध्यान केंद्रित कर सकना, दोनों. दोस्तों की संगत का अधिक आनंद लेना, दोनों. अशा प्रकारे आपले इथे पहा तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे आपले 14 पैकी 14 प्रश्न बरोबर आलेले आहे. आपला स्कोअर 14 पैकी 14 आहे. आता आपण मॉड्यूल 3 मधील प्रश्नावली दुसरी पाहूया. हिंसा और उत्पीड़न को समझना. नीचे दिए गए कथनों में से उपयुक्त का चुनाव करें. एक वयस्क व्यक्ति एक बच्चे को अश्लील तस्वीरें दिखाता है. हिंसा. कोमल की कक्षा की लड़कियां उसका मजाक उड़ाती है क्योंकि उसके बाल छोटे हैं. हिंसा. पड़ोसी रूपेश को चिढ़ाते हैं क्योंकि वह घर के कामों में मदद करता है. हिंसा. एक पिता अपने बच्चे की पढ़ाई में मदद करते हैं. हिंसा. जब राधा अपने गृह कार्य में गलती करती है तो शिक्षक उसे बेवकूफ़ कहते हैं. हिंसा. एक माँ अपनी बेटी की तैयार होने में सहायता करती है. अहिंसा. लड़कियों को देखते ही लड़के सीटी बजाना शुरू कर देते हैं. हिंसा. रॉबर्ट और मीना एक साथ खो खो खेलते हैं. अहिंसा. अली के दोस्त उसका मजाक उड़ाते हैं क्योंकि वह लड़कियों पर टिप्पणी नहीं करता है. हिंसा. एक बच्चे को नहीं पसंद जिस तरह उसके पड़ोसी उसे छूते हैं. हिंसा. खेलने के दौरान एक बड़ा बच्चा छोटे बच्चे को धक्का देता है. हिंसा. एक ट्यूटर जेम्स को अनुचित तरीके से छूता है. हिंसा. किताब फटने की वजह से सोनू की माँ ने उसकी पिटाई की. हिंसा. आता इथे पहा आपले टोटल क्वेश्चन होते 13. ते 13 क्वेश्चन आपण सोडवलेले आहे. एक पण क्वेश्चन स्किप केलेला नाही आहे. आता आपण सबमिट करूया. पहा सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला
13 पैकी 13 आपले क्वेश्चन बरोबर आलेले आहे. आता आपण मॉड्यूल 3 मधील शेवटची प्रश्नावली पाहणार आहोत, प्रश्नोत्तरी. त्यावर आपण आता ही मॉड्यूल 3 मधील शेवटची प्रश्नावली आहे. पहिला प्रश्न आहे, मुख्यतः घरेलू हिंसा का होती है? आता इथे आपण पर्याय वाचूया. गरीब परिवार में, कुलीन परिवार में, ऊपर के दोनों, इनमें से कोई भी नहीं. तर याचं अचूक उत्तर आहे ऊपर के दोनों में. पुढचा प्रश्न आहे, इस आसन को पहचाने. तर आपल्याला जे आसन दिसते तर त्या आसनाचं आपण नाव सांगायचं आहे. तर ते आहे धनुरासन, भुजंगासन. त्याच्या पुढचा प्रश्न आपण वाचूया. सभी भावनाएं, सभी आपण त्याचे पर्याय वाचूया. व्यक्त की जानी चाहिए, दबा दी जानी चाहिए, अच्छे भाव छुपाने एवं बुरे भाव व्यक्त करने चाहिए, बुरे भाव छुपाने एवं अच्छे भाव व्यक्त करने चाहिए. तर याचं अचूक उत्तर आहे व्यक्त की जानी चाहिए. त्याच्यावर आपण क्लिक करूया. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, किस आसन में बाहें ऊपर की ओर खींची होती है? तर पर्याय वाचूया आपण. हस्तोत्तानासन, शलभासन, धनुरासन, मकरासन. तर याचं अचूक उत्तर आहे हस्तोत्तानासन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संतुलित आहार से क्या तात्पर्य है? उचित अनुपात में प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, वसा, विटामिन का समावेश. वसा और कार्बोहाइड्रेट का समावेश, विटामिन और खनिज, वसा और कार्बोहाइड्रेट. तर या 4 पर्यायांपैकी आपण त्याचं उत्तर देणार आहोत. उचित अनुपात में प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, वसा, विटामिन का समावेश हे आहे याचं अचूक उत्तर. आता पुढचा प्रश्न आपण वाचूया. स्कूल सुरक्षा और स्वच्छता में क्या नहीं आता है? तर याचे आपण पर्याय वाचूया. पीने का पानी और भूकंप, अपर्याप्त स्वच्छता सुविधाएं और सड़क सुरक्षा, सांपों और किसी भी अन्य कीटकों द्वारा परिसर पर आक्रमण, टूटी हुई या कोई बाउंड्री नहीं होना, इनमें से कोई नहीं. तर याचं पर्याय क्रमांक 4 इनमें से कोई भी नहीं हे आहे याचं अचूक उत्तर. पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न वाचूया. शारीरिक स्वास्थ्य में क्या नहीं आता है? एक व्यायाम, योग, टीवी पर व्यायाम देखना, घरेलू शारीरिक गतिविधियाँ. तर टीवी पर व्यायाम देखना हे याचं आहे अचूक उत्तर. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न वाचूया. निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? हमारे शरीर में परिवर्तन प्राकृतिक, सामान्य और स्वस्थ होते हैं. दूसरा, बच्चों के बीच सभी परिवर्तन एक ही समय होते हैं. तीसरा, शारीरिक परिवर्तन हमेशा मानसिक सामाजिक परिवर्तनों से पहले होते हैं. बच्चे कभी तनाव महसूस नहीं करते. तर याचं अचूक उत्तर आहे हमारे शरीर में परिवर्तन प्राकृतिक, सामान्य और स्वस्थ होते हैं. यावर आपण क्लिक करूया. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न वाचूया. शारीरिक शिक्षा में किन का समेकन किया जाता है? केवल विज्ञान और सामाजिक विज्ञान, केवल भाषा और विज्ञान, अतिरिक्त पाठ्यक्रम गतिविधियाँ, सभी. तर याचं अचूक उत्तर आहे सभी. पुढचा प्रश्न वाचूया. इंटरनेट, गैजेट और मीडिया के सुरक्षित उपयोग में क्या क्या शामिल है? साइबर बदमाशी, बुलिंग, अजनबियों के साथ व्यक्तिगत विवरण साझा करना,
सोशल मीडिया पर व्यक्तिगत विवरण साझा नहीं करना। सोशल मीडिया पर व्यक्तिगत स्थिति को नियमित रूप से अपडेट करना। तर याचं अचूक उत्तर आहे सोशल मीडिया पर व्यक्तिगत विवरण साझा नहीं करना। याच्यावर आपण क्लिक करूया। आता इथे पहा आपण 10च्या 10 इथे प्रश्न आपण सोडवलेले आहे, एक पण क्वेश्चन स्किप केलेला नाही आहे। आता आपण सबमिट करूया। सबमिट केल्यानंतर हे पहा युअर स्कोर इज, म्हणजे आपल्याला 10 पैकी 10 प्रश्न आपले बरोबर आलेले आहे। आपल्या निष्ठा प्रशिक्षणाचं आता माझं मॉड्यूल 3 पूर्ण झालेलं आहे। मॉड्यूल 3 पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस आपल्याला समोर दिसणार आहे। हे पहा अशा प्रकारे मॉड्यूल पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्या स्क्रीनवर दिसेल आणि यू हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड धिस कोर्स अशा प्रकारे आपल्या स्क्रीनवर दिसेल। आता हे मॉड्यूल पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कंप्लीशन सर्टिफिकेट पण मिळणार आहे। त्यासाठी आपण बॅक करूया आणि ते कसं डाउनलोड करायचं ते पाहूया। त्यासाठी इथे प्रोफाईलवर क्लिक करूया। प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर इथे आपला ID त्याच्या खाली बोटाने सरकवल्यानंतर इथे पहा आपल्या तिन्ही मॉड्यूलचे सर्टिफिकेट आपल्याला इथे दिसत आहे। पहिले 2 आपण डाउनलोड करून घेतलेले आहे। आता मॉड्यूल 3चं सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊया। सर्टिफिकेट डाउनलोड होत आहे। आणि हे सर्टिफिकेट आपण तर इथे पहा सर्टिफिकेट आपलं डाउनलोड झालेलं आहे। तर ते आपण शेअर करूया। सेंड फाईल व्हॉट्सॲपवर आपण आपल्याला जिथे शेअर करायचं तिथे आपण ते ऑप्शन दिसतं तिथे आपण शेअर करूया। आणि मी माझं ते व्हॉट्सॲपवर सेंड केलेलं आहे। अशा प्रकारे आपले मॉड्यूल 3चं सर्टिफिकेट आपल्याला मिळालेलं आहे।